देवकूबाईला धडा. सज्जनांच्या सहवासात पुष्कळ माणसं सुधारत असली तरी काही माणसं अशी कोरड्या खड्यासारखी निघतात की ज्यांच्यामध्ये त्या विचार आचारांचा जराही ओलावा शिरू शकत नाही. प्रत्यक्ष ती कधी विरोध करत नाहीत, पण मनातून त्या शिकवणुकीबद्दल त्यांना जराही आदर नसतो आणि स्वार्थ किंवा मोह यामुळे वेळी अवेळी ती टाळण्याचा, आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा त्यांचा हेका असतो. शांताबाईच्या धार्मिक परिवारातही अशा काही व्यक्ती होत्या. वरवर गोड बोलायच्या, सांगितलेलं करतो असं म्हणायच्या, पण ऐन करतेवेळी नेमकं उलटच, आपल्या मनाला रुचेल ते करायच्या. त्यांना शेवटी थोडा चमत्कार दाखवून वा धडा देऊन सुधारावं लागलं. देवकूबाई पाटील म्हणून एक शेतकरी स्त्री महाजनांच्या घरात राहायची. गरीब बाई म्हणून महाजन कुटुंबाने तिला आपल्या घरी आधार दिला होता. तिच्या नातवाला अण्णा महाजनांनी शिक्षणाकरता म्हणून ठाण्याला नेलं होतं आणि तिला घरी ठेवली होती. शांताबाई तुर्भ्याला आल्यावर तिची लहान सहान कामं ती करू लागली. शांताबाईही तिला घरच्या माणसांसारखीच मानून आपल्याबरोबर जेवण देई. या देवकूबाईला मासे, अंडी इत्यादींचं महत्त्व फार. नातू इथे असताना ती त्याला रोज खायला द्यायची. पुढे तो ठाण्याला गेल्यावर तिचं रोजचं देणं बंद झालं. त्याची तिला रुखरुखही लागायची आणि जेव्हा जेव्हा त्याला भेटण्याकरता म्हणून ती अण्णांकडे जात असे तेव्हा तेव्हा त्याला खायला म्हणून ती इतर वस्तूंबरोबर अंडीही हटकून नेत असे. शांताबाईने तिला सांगितलं, देवकूबाय, आमच्या घरी असल्या वस्तू चालत नाही. हे देवस्थान आहे. इथे रोजचा पूजा, पाठ, जप, होम चालत असतो. तेव्हा असल्या वस्तू तू आणू नकोस आणि ठाण्यालाही नेऊ नकोस. तिथेही दादा पवित्र आचरणाचे आणि पूजापाठ करणारे आहेत. त्यांच्या घरातही त्या चालणार नाहीत. आम्हाला त्रास होतो. देवकूबाय, नाही बाय, नाही नेत बाय, असं शपथपूर्वक कबूल करी, पण जाताना नातवाच्या लोभाने खाऊत दडवून हटकून नेई. असं वारंवार होऊ लागलं आणि त्याचा शांताबाईच्या धारणेत अपवित्रपणाचा भास होऊन अस्थिरता येण्याचा त्रास होऊ लागला. शांताबाईने तिला पुष्कळ समजावून सांगितलं. ठाण्याला दादांनीही तिला बजावलं, तू शांताबाईची आज्ञा मोडून आमच्या घरी अंडी आणू नकोस. पण देवकूबाईचं आपलं येरे माझ्या मागल्या. दडवून अंडी नेणं काही थांबलं नाही. तेव्हा थोडासा तिला धडाच द्यावा लागला. एक दिवशी ती अशीच शांताबाईने इशारा देऊनही नेत नाही बाय असं चक्क सांगून दडवून अंडी घेऊन ठाण्याला गेली व गुपचूपपणे तिने ती नातवाला दिली. गेली की 1-2 दिवस ती तिथे राहत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तोंड धुताना जीभ घासायला म्हणून तिने तोंड उघडलं. ते तसंच उघडं राहिलं. काही केल्या मिटेना. ती गडबडून गेली. सर्व उपाय थकले. तेव्हा दादा तिला म्हणाले, तू शांताबाईजवळ काही खोटं बोलली असशील म्हणून देवाने तुला ही शिक्षा दिली आहे. कबूल कर. तेव्हा तिने सर्व कबूल केलं आणि दडवून अंडी आणल्याचं खुणेने सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, घरात जाऊन फोटोच्या पुढे नाक घास आणि पुन्हा असं करणार नाही अशी कान धरून शपथ घे. देवकूबाईने लगेच त्याप्रमाणे घरात जाऊन फोटोपुढे नाक घासले आणि कान पकडून मनातून तशी शपथ घेतली. लगेच तिचं तोंड मिटलं आणि पूर्वीसारखं झालं. कंदील खाली उतरला. पुढे शांताबाई देवाच्या आज्ञेने बागेत झोपडीत राहू लागल्यावर तिथे रात्री भजन करायला पुष्कळ लोक येऊ लागले. त्यात रामजीबुवा गिरकर म्हणून एक प्रख्यात टाळ वाजवणारा असे. गावोगावच्या भजनी फडात तो नेहमी भाग घेई. इथे चांगलं भजन होऊ लागलं म्हणून तो इथेही येऊ लागला. त्याला दारू पिण्याचं जबरदस्त व्यसन होतं. नेहमी पिऊन तर्र होऊनच तो वाजवायला बसे. इथेही त्याचा तोच क्रम सुरू झाला. तेव्हा लोकांनी त्याला बजावलं, इतर ठिकाणची गोष्ट निराळी, पण हे शांताबाईचं पवित्र जागृत स्थान आहे. इथे अपवित्रपणा कसलाच चालणार नाही. तू इथे दारू पिऊन येऊ नकोस. स्वच्छ आंघोळ वगैरे करून येत जा. पण ते कधीच मनावर घेत नसे आणि नेहमीप्रमाणे पिऊनच येई. गावकऱ्यांनी त्याला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी एक दिवस त्याला अकल्पित इशारा मिळाला. त्या दिवशी फारच पिऊन आला आणि वाजवायला बसला. तोच वरच्या भालाला मजबूत कोयंड्यात अडकवलेला कंदील एकदम सुटला आणि त्याच्या पुढ्यात सरळ रेषेत येऊन उतरून विझला गेला. सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. कंदील असा सुटणंच शक्य नव्हतं
आणि असं आजपर्यंत कधी घडलंही नव्हतं. रामजी बुवा ते पाहून पूर्ण गडबडला आणि तिथून निसटला. तो पुन्हा कधी तिथे आला नाही. कुटुंबावर आपत्ती. 1930 साली शांताबाईचे वडील बंधू गणेश उर्फ दादा हे रक्तक्षयाच्या दुर्धर रोगाने आजारी पडून कालवश झाले. त्यांच्याकरता पुष्कळ डॉक्टरी उपाय केले, हवापालट झालं. शांताबाईनेही जपानुष्ठान पुष्कळ केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. देवाने सांगितलं, प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, ते त्याने भोगलंच पाहिजे. त्याला तुझाही इलाज नाही आणि माझाही नाही. त्याचं आयुष्य तेवढंच होतं. शांताबाईवर व एकंदर कुटुंबावरही तो मोठा आघातच होता. घराचे करतेसवरतेच गेल्यामुळे एक मोठा आधारच तुटल्यासारखा झाला आणि सर्व कुटुंबाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली. मोठा भाऊ गेल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी एकट्या अण्णांवर येऊन पडली आणि त्यांना ते शक्तीबाहेरचं होऊ लागलं. 1936-37चा काळ या सर्वांना अत्यंत हालांचा गेला. एकामागून एक आपत्ती येत गेल्या आणि त्यांनी सर्वांना बेजार करून टाकलं. दादांची 4 मुलं, विधवा पत्नी, स्वतःचा संसार, कोकणातून आलेल्या मोठ्या बहिणीचं सुंदरा अक्काचं कुटुंब आणि शिक्षणाकरता म्हणून आलेले मेहुणे बाबू गव्हाणकर मिळून एकंदर 16-17 माणसं कुटुंबात जमा झाली होती. त्यांचा सर्वांचा खर्च एकट्या अण्णांना पाहावा लागे. दिवस कठीण आले, उपास पडू लागले. शांताबाई आपल्या परीने तुरभ्याहून तांदूळ वगैरे पाठवायची, पण एकंदर खर्चच एवढा अवाढव्य आणि अवाक्याबाहेरचा होता की ते त्याची तोंड मिळवणी करू शकत नव्हते. अण्णा अविश्रांत मेहनत घ्यायचे, पण त्याचा त्यांच्या प्रकृतीवरच ताण पडून तेही आजारी पडले. दादांच्या मोठ्या मुलीने वडिलांच्या मृत्यूचा धसका घेतला आणि तीही त्याच रोगाने पछाडली गेली. घरात अन्न नाही, औषधाला पैसा नाही, कमावणारं कोणी नाही, अशी मोठी दुर्धर परिस्थिती येऊन पोचली. काय करावं हेच कोणाला उमजेना. उपासमारीनेही मुलंही आजारी पडली. देवाने जणू या कुटुंबाची कसोटीच पाहायची ठरवली. शांताबाईही शेवटी पुरी वैतागून गेली. तिने कळवळून उद्गार काढले, देवा, या सर्वांना एकदा मारून तरी टाका, पण असे हाल करू नका. तिने कुटुंबाला धीर देऊन सांगितलं, नुसता पातळ भात आणि मिठातला आंबा खाऊन राहा, पण कोणाचं कर्ज काढू नका. तिचा शब्द सर्वांना आईसारखा आदरणीय वाटे. सर्व कुटुंबाने तंतोतंत ते शब्द पाळले आणि ते दिवस घालवले. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण पुरेपूर त्या कसोटीला उतरले. देवाने सांगितलं, नशिबाचा फेरा आहे, तो सध्या भोगला पाहिजे. पुढे चांगले दिवस येतील. बाळगोपाळ मोठे झाले की ऐश्वर्य भोगतील. आज तोच आशीर्वाद प्रत्यक्षात आला आहे.